प्रकाश बनकर हात वरती कर. पाहुण्यांच्या हस्ते सलामी झडते. कर्जतच्या भूमीत, कर्जतच्या पांढरीत, या मातीत घेतलेलं सुंदर मैदान. विजय काका खरोखर आज सार्थ झालेला. 2 वर्ष मैदान थांबलं होतं. या 2 वर्षाचा कसूर तुम्ही आज काढलेला. वर्षी झालं पण हो, कोरोनाच्या काळात मैदान माझ्या माहितीप्रमाणे आपलं 1 वर्षाचा गॅप पडला होता. पण खरोखर प्रत्येक वर्षी अतिशय चांगलं नियोजन करतात. या वर्षी अतिशय म्हणजे एकदम 1 नंबर नियोजन केलेले. प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरीची सोय केलेली आहे. मंडप पुढे येत नाही. हो, काकांनी किरण नलवडेला शब्बासकीची थाप दिलेली आहे. किरण नलवडे म्हणजे एक चतुर आहे, चतुर. नाही झालं भेटत सगळ्या कुस्त्या किरण शिवाय पार हालत नाही. हे बघा प्रवीण दादा दोघाला सांगतायत, दोघाला समज देत आहेत. कुस्ती कशी दिली जाणार आहे, कशी दिली जाणार नाही याची सूचना दोघाला दिली जाते. आतली गर्दी आपण कमी करूया. 2 स्टॉप लेवलचे पैलवान लढत आहे. सगळ्यांनी 1 मिनिट टाळ्या करा या दोघांसाठी. चला सुरू करा. एक किस्सा तुम्हाला ऐकायला मिळेल. शैलेश शेळके भारतीय सेना दलामध्ये सर्व्हिसला अतिशय शांत डोक्यानं कुस्ती करणारा पैलवान, एक संयमी पैलवान, शैलेश शेळके नाव त्याचं. लातूर जिल्ह्यातला पैलवान. आज भाऊही हजर आहे त्याचा. त्याचंही हार्दिक स्वागत करतो. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलमध्ये सरावाला अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काका पवारचा पठ्ठा आहे. लातूर जिल्ह्यात टाका नावाचं छोटस गाव आहे, बरोबर का रे? टाका गावचा पैलवान आणि काका पवारकडे सरावाला अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी इंटरनॅशनल पैलवान, ज्यांनी या भारताचा तिरंगा झेंडा 25 देशात मिरवला. असे लहान मूर्ती पण महान कीर्ती काकासाहेब पवार. त्यांचे बंधू शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद तात्या पवार यांचा पट्टा लढायला लागलेला आहे. म्हाळुंगे बालेवाडीला 2019ला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेतल्या होत्या, झाल्या. तिथं बॅटवरून आला होता तो हर्षवर्धन सदगीर, नगर जिल्ह्यातला पैलवान, अकोलनेर तालुक्यातला. त्याच्याच गावाला माझ्या माहितीप्रमाणे 2 दिवसात मैदान आहे का? आजच काल झालं. आणि हर्षवर्धनच ते मैदान जोडलं होतं, त्यांनीच घेतलं होतं. हर्षवर्धन सदगीर आणि शैलेश शेळके कुस्ती आली होती फायनलला. माती गटातून हा आला होता शैलेश शेळके. सगळ्यांनी कुस्ती बघितलेली. विजयश्रीची माळ शैलेश शेळकेनं हर्षवर्धनच्या गळ्यात घातली आणि हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी झाला. आणि हर्षवर्धन सदगीरनं या शैलेश शेळकेला खांद्यावरती उचलून घेतलं. नोंद घ्या सगळ्यांनी. आजपर्यंत कधी असं घडलं नाही. तो इतिहास घडला म्हाळुंगे बालेवाडीच्या अधिवेशन. आजपर्यंत कधी बघायला मिळालेलं नाही. बाहेर दोस्त असती, पण कुस्तीच्या वेळेला कुस्ती आणि दोस्तीच्या वेळेला दोस्ती. हे प्रत्येक वेळेला प्रत्येक पैलवान सांगत असतो. समोरचा प्रकाश बनकर सातारच्या अधिवेशन मध्ये प्रत्येकाचा अंदाज चुकवला. याच प्रकाश बनकरने खूप 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 चांगल्या कुस्त्या केल्या आणि फायनल पर्यंत मजल मारली. माती गटातून सातारच्या अधिवेशन मध्ये. पण विजयश्रीची माळ त्या पृथ्वीराज पाटलाच्या गळ्यात घातली. अहो दादा आज 15-20 वर्षाचा अनुभव. शेवट
कुस्ती असते, खेळ असतोय. कोण कोणाला कधी हरवेल, कोण कोणाच्या गळ्यात कधी विजयश्रीची माळ घालेल हे सांगता येत नाही. प्रत्येक जण प्रत्येक अधिवेशन मध्ये अंदाज बांधत असतो. लक्षात ठेवा, या वर्षी हा पैलवान महाराष्ट्र केसरी होईल. 2010चा किस्सा सांगतो. 23 डिसेंबर 2010 ला रोहा रायगडला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या. तत्पूर्वी आपण ह्या प्रकाशचं आपण पूर्ण करूया. प्रकाश बनकर सोलापूर जिल्ह्यातला पैलवान आहे, माळशिरस तालुक्यातला. गंगावेश तालमीला सरावाला विश्वादादा हरगोले वस्तादचा आवडता पठ्ठा आहे आणि ही कुस्ती अनेक वेळा झालेली. परवा माझ्या समोर कुस्ती झालेली फुरसुंगीला. फार चांगली कुस्ती केलेली आहे दोघांनी, फार म्हणजे फार कुस्ती झालेली आहे तिथं. पण आज विजय काकांनी कुस्ती घेतली. आत घ्या दादा. आणि ऑल इंडिया चॅम्पियन प्रवीण दादा घोले पाटील, एकेकाचे सुप्रसिद्ध पैलवान कसबा बावडा कुस्ती केंद्रातले पंच म्हणून लाभलेले. सोबत डॉक्टर सुरेशजी भिसे मायजळगावला स्पर्धा घेत आहेत दिवाळीला. आणि बुलेट गाडी ठेवली होती, 2 गाड्या ठेवल्या होत्या डॉक्टर साहेबांनी. महेंद्र गायकवाडनं 2 वर्षापूर्वी गाडी मिळवली होती. गेल्या वर्षी कुणी मिळवली, कुणी घेतली? महेंद्र गायकवाड. जयदीप पाटील. हो, जयदीप पाटील नव्या दमाचा पैलवान, अतिशय उफाळून वरती आलेला. तब्येत खरोखर जयदीप पाटलाची चांगली. 23 डिसेंबर 2010 रोहा रायगड. सोलापूर जिल्ह्याला गदा मिळून दिली समाधान घोडकेनं. कुणाच्या मनी नव्हतं, ध्यानी नव्हतं. प्रत्येकानं अंदाज वेगळा बांधला होता. त्यावेळेला वारं होतं, त्यावेळेला एक कडकडणारी बिजली होती उफाळून वरती आलेली. त्याचं नाव नरसिंग यादव. नरसिंग यादवनं स्पर्धेत भाग घेतला. त्याच्या गटात त्यानं नंबर कधी सोडला नाही. पण नरसिंग यादव, नंदकुमार, महेश वरुटे अशी कुस्ती आली होती. त्यावेळेला नरसिंग यादवनं महेश वरुटेच्या गळ्यात विजयश्रीची माळ घातली. इथं इतिहास घडवला होता महेश वरुटेनं. कारण प्रत्येकानं अंदाज बांधला होता, तो चुकला. पण महाराष्ट्र केसरी झाला समाधान घोडके. मंगळवेढा तालुक्यातला पठाणगावचा पैलवान मान्य श्री सतीशभाऊ पठाडे, मराठा महासंघ तालुका अध्यक्ष, यांच्याकडून माझ्यासाठी बक्षीस झालेला आहे. पठाडे साहेब, आपण सुरुवातीपासून आमच्यासारख्या निवेदकावर प्रेम करता. आम्ही सगळे आपलं मनापासून आभार मानतो. आणि पायात सूर मारतोय शैलेश. 2024 ला 2 किलो चांदीची गदा कर्जत केसरीसाठी ठेवली होती. 2025 ला विजय काकांनी आजच जाहीर केला, संकल्प केलेला. कर्जत केसरीसाठी बुलेट ठेवण्यात येणार आहे. नोंद घ्या सगळ्यांनी. बुलेट गाडी, न्यू गाडी, बुलेट गाडी 2025 ला कोण मिळवणार, त्या बुलेट गाडीवर कोण बसणार बघूया. सगळ्यांनी तोरणमल परिवारासाठी टाळ्या वाजून कौतुक करूया आपण सगळ्यांनी. पैलवान तयारीला लागा आतापासून. कष्ट मेहनत चालू करा. हा सीझन थोडा राहिलेला आहे. मे महिन्यात ही कुस्त्या आहेत, पण फार थोड्या आहेत. या वर्षी कुस्त्याचा सीझन थोडा कमी झालेला आहे. आचारसंहिता चालू आहे, अनेक गावची मैदानं थांबलेली आहेत. पण निश्चित जुलै ऑगस्ट नंतर मैदानं जास्त होतील या वर्षी. पैलवान तयारी करा. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुद्धा जवळ आलेल्या आहेत. तुल्यबळ लढत खरोखर कुस्तीत जोडणाऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशी झुंज जबरदस्त कुस्ती आज कर्जत नगरीमध्ये घेतलेली. खूप सुंदर आखाडा बांधलेला आहे. बच्चनवर लय प्रेम आहे. भरत भाऊ आहे का? दादासाहेब सुरवसे.
समोरून चड्डी पकडलेली प्रकाशनं. माती खूप सुंदर आहे. पैलवानला हातापायाला लागणार नाही, दुखापत होणार नाही याची दक्षता घेतलेली ह्या संपूर्ण संयोजन कमिटीनं. एवढा पाऊस आला पण खरोखर सगळ्या पैलवानांचं कौतुक केलं पाहिजे. लगेचच मॅटवरला कव्हर आणला, इथं टाकला, त्यामुळं खरोखर मातीही सुंदर राहिलेली आहे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी मातीला खुराक टाकला जातो. इथं सुद्धा हळद असेल, लिंबू असेल, काव असेल, कापूर असेल, इथं टाकलं जातं. कुस्ती मैदानच्या अगोदर ह्याची मशागत केली जाते या मातीची. मैदान चालू झाल्यापासून एकदाही रोटर फिरवला नाही माझ्या बघण्यात तर अजूनही नाही. तरी माती खरोखर अतिशय सुंदर आहे. आता ही शेवटची कुस्ती लागलेली आणि ओ आजोबा तुम्ही हात करू नका. हप्ते आणि हप्तेडावरती शैलेश शेळके टाळ्याच्या गजरात स्वागत करा. टाळ्या पाहिजे टाळ्या. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये शैलेश शेळके विजय